भाग्यश्री आणि जर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर मी वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड व्हिडिओज, काही शॉर्ट्स असतील, काही एंटरटेनिंग व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत घेऊन येत राहते. तर आम्ही ना 5 ते 6 दिवसांच्या समर वेकेशनवरती आलेलो आहोत. पूर्ण फॅमिली नाही आहे. तर मी, मम्मा, दीदी, आमचे भाऊजी आणि आमची गँग चिल्लीपिल्ली आणि त्याचबरोबर भाऊजींच्या स्कूलमधले काही टीचर लोकांचा स्टाफ आहे ते, त्यांची फॅमिली, असे 20-22 जण आम्ही आलेलो आहोत. तर म्हणायला समर वेकेशन आहे पण पावसाळा ॲक्च्युली सुरू झालेला आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. तर आमचा दौरा निघालेला आहे म्हैसूर, उटी, त्याचबरोबर श्री बालाजी दर्शन. तर बघायला विसरू नका आणि सो स्टे ट्यून्ड. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर फ्रेश होऊन सर्वप्रथम आम्ही गेलो झू पाहायला. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. सो लेट्स गो, बघूया आपण. खूप मोठ्या एरियामध्ये हा झू आहे आणि आत्ता बऱ्यापैकी आम्ही 70 ते 80% झू फिरलेला आहे आणि मी आता सिलेक्टेड तुम्हाला दाखवलेले आहेत जे काही प्राणी वगैरे आहेत ते. बघूया, अजून खूप दूरचा प्रवास आहे. सो स्टे ट्यून्ड. वॉकिंग केल्यामुळे जरा जास्तच कडाक्याची भूक लागली होती. त्यामुळे झू फिरून झाल्या आम्ही गेलो जेवायला आणि त्यानंतर आमचा दौरा निघालेला आहे म्हैसूर पॅलेस बघण्यासाठी. आणि हा मंडळी, मध्ये मध्ये टचअप करायला मात्र विसरायचं नाही हां, काय बरोबर ना मंडळी? तुम्हाला माहिती आहे म्हैसूरचा हा पॅलेस मूळतः लाकडामध्ये बांधण्यात आला होता. तर एकदा वीज पडल्याने आणि दुसऱ्यांदा आग लागल्यामुळे हा पूर्ण नष्ट झाला होता. त्यामुळे आत्ता जी आपण वास्तू पाहतोय ही 4थ्यांदा याची पुनर्बांधणी केलेली आहे. या पेंटिंगमधल्या स्त्रियांनी ज्या पद्धतीने त्यांच्या केश रचना केलेली आहे, म्हणजे स्लिक बन, त्याचबरोबर त्यांची साडी नेसण्याची पद्धत आणि दागिने, या सर्वांनी मला फार अट्रॅक्ट केलं होतं. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला हे त्यांच्या सर्व चांदीच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात. राजाचा राजदरबार इथे भरत असे. तिथल्या भिंतींवरती म्हणा किंवा पिलर्सवरती अगदी बारीक कोरीव नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. गाईज, म्हैसूर पॅलेस बघून आम्ही चाललो आहोत आता वृंदावन गार्डन बघायला. चालून एवढे पाय दुखायला लागले आहेत. सकाळपासून खूप फिरतोय. झूमध्ये जवळजवळ 3-3.5 किलोमीटर फिरणं झालं, म्हणजे चालणं झालं. त्यानंतर आता इथे सुद्धा फिरायला खूप होतं. जवळपास 4 ते 5 किलोमीटर चालणं झालेलं आहे. त्यामुळे पाय पूर्ण थकून गेलेले आहेत. त्यामुळे असं बोलायला एनर्जी नाही असं झालं आहे. आणि आता वृंदावन गार्डन बघायला चालू आहे. तर बघूया. स्टे ट्यून्ड. फिर से बोलना.
शर्मा गया। अरे शर्मा मत इधर देखो। अरे शर्मा। अरे ते वापस आपण येताना बघतो घ्यायला पाहिजे. गॉडली काय काय म्हणते. आता दिवस ना आपण राजवीर आमचा सतत हात सोडून पुढे पळत होता आणि अचानक थोडं पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आम्ही कोणच दिसत नाहीये, बट आम्ही तिथेच पाठीमागे होतो. त्याला माहित नाही आम्ही इथे पाठीमागे आहोत, शोधतोय आम्हाला. राज हो म्हणून जायचं नाही सोडून, म्हणून सोडून नाही जायचं, म्हणून सोडून नाही जायचं, हात सोडून नाही जायचं. कशा घाबरतो तू? फर्स्ट वे खायचं. इथे ठीक होईल पॅक केलं. त्यांचं फोटो सेशन चालू आहे. आणि राजूला समजेल आम्ही कुठे आहे. मम्मा सापडली. खूप आहे बघायला, पण पाय माझे खूप चलो. तर आत्ता आलेलो आहोत आम्ही रूमवरती आणि वाजलेले आहेत 10. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट